मला कुठून कुठून बोलवते. पहिल्यापासून पूर्वीपासूनचे आहे ते. पूर्वीपासून त्या ही जी मंदिराची जी उत्पत्ती झाली ना हां. ती स्वयंभू मूर्ती आहे. स्वयंभू मूर्ती. ही अच्छा, स्वयंभू मूर्ती आहे. मोठी शिळा आहे खाली ओके. आणि ती आमची म्हणजे आजी हां आजी माझी आजी हां काय, त्यावेळेला अशी असं लाकडाची मुळे घेऊन अशी ती गेली. ओके. ते तेव्हा कोणा माहीत नव्हत्या गोष्टी. बरोबर. त्यावेळेस ती त्या शेळीवर तिने ती मुळी ठेवली, हां. उतरली आणि नंतर जेव्हा उचलायला गेली तेव्हा ती मुळी ते उचलता तिने आलीच नाही तिला. अच्छा ते भार झाला खूप तिचा. हां. मग ती तशीच राहिली खाली. काय? अच्छा. नंतर मग काही काळ वेळानंतर मग आमची माणसं घरची माणसं म्हणजे अजून कशी आहेत ना कशी आहेत बघायला गेले तर मग तेव्हा कळलं. आता आमच्या आजोबा मांत्रिक होते. हां मग त्यांनी ते सांगितलं, समजून गेलं की काहीतरी इथं आहे म्हणून. मग त्यांनी मग सांगितलं की इथे ह्या सत्यासर आहेत म्हणून. तेव्हापासून मग ते त्यांच्या त्या अंगात त्यांचं वारा खेळायला लागलं. त्यानंतर मग ही पुढची पिढी मग ती सगळी चालत गेली. मग आम्ही म्हणजे त्या देवीची सेवा करत राहिलो. करत आणि राहिलो. आता आज आजतागायत आम्ही आमच्या पिढीसुद्धा आम्ही ही सेवा चालू ठेवली आहे. चांगला तर मंदिर वगैरे मस्त बनव. ही जी बांधणी केली आम्ही ह्या देवीची एकच अट होती की माझं मंदिर एका रात्री बांधलं पाहिजे. परंतु हे शक्य नाही. आत्ताच्या काळामध्ये हे शक्य नव्हतं. परंतु आम्ही देवीला घराणं घालून देवीकडनं आम्ही एक म्हणजे त्यांची विनवणी करून त्यांना सांगितलं बाबा आम्ही हे काही एक शक्य नाही, तुम्ही आम्हाला काही मार्ग दाखवा. देवी आम्हाला मार्ग दिला आणि आम्ही तुझं मंदिर छोटंसं काना असं पण आम्ही मंदिर बांधलं. आणि आता ह्याच्या पुढे सुद्धा आणखी मंदिराचं सुशोभीकरण होऊन चांगल्या प्रकारचं जेवढं होईल तेवढं नक्कीच प्रयत्न करा.